नमस्कार, आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपले स्वागत. मी सीमा काळे. जे पाहिले तेच दाखवणार या प्रखर ध्येयाने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूया आजच्या हेडलाईन्स. सांगलीमध्ये राष्ट्रीय ग्राहक दिनास नागरिकांचा प्रतिसाद. सुकुमार चौगुले. नागरिकांमध्ये जागरूकता यावी व नागरिकांचे अधिकार समजावे यासाठी अन्न औषध प्रशासन अधिकारी सुकुमार चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली आज सांगलीमध्ये मध्यवर्ती बस स्थानकामध्ये हा दिन साजरा करण्यात आला व येणाऱ्या सर्व नागरिकांना आपल्या रोजच्या जीवनातील खाण्याच्या पदार्थांमध्ये कशा पद्धतीने भेसळ केली जाते याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. तसेच भेसळीचे पदार्थ कसे ओळखावे याचेही प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. यावेळी सांगली बस स्थानकातील प्रवाशांना अन्न औषध प्रशासन अधिकारी सुकुमार चौगुले यांनी प्रबोधन केले. तरी या स्तुत्य उपक्रमास नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. चौगुले, सहाय्यक आयुक्त अन्न औषध प्रशासन सांगली. ग्राहकामध्ये जागरूकता यावी, ग्राहकाचे अधिकार काय, हक्क काय, त्यांचे कर्तव्य काय याबाबत माहिती व्हावी आणि अन्न भेसळ घरच्या घरी कशी ओळखावी याबाबत त्यांना माहिती मिळावी म्हणून राष्ट्रीय ग्राहक दिनाचं औचित्य साधून आज दिनांक 24ला सांगली येथील बस स्टँड येथे आम्ही अन्न भेसळचे प्रदर्शन सकाळी लावले होते. माझ्यासोबत श्री कोळी, त्यानंतर श्री तानाजी कवळे हे हजर होते. तर आम्ही वेगवेगळ्या अन्नातील भेसळ ओळखण्याचं तिथे आम्ही सॅम्पल्स ठेवले होते. त्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांनी ते बघितले सॅम्पल्स आणि त्यातून त्यांना भेसळ घरच्या घरी ओळखण्याची माहिती मिळाली. अशाच प्रकारचे प्रदर्शन आम्ही 18 तारखेला मार्केट यार्डमध्ये सहकार भवनमध्ये आयोजित केलं होतं. त्यावेळी ग्राहक पंचायतीचे अधिकारी होते. 19 तारखेला ग्राहक पंचायतीच्या अधिकाऱ्यासमवेत डॉक्टर ध्यानचंद पाटले यांच्या समवेत KWC कॉलेजला आम्ही प्रदर्शन आयोजित केलं होतं. KWC कॉलेजमधील बायोटेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि कॉम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी साधारणतः 300 विद्यार्थ्यांच्या समोर आम्ही ग्राहक कसा जागा व्हावा आणि अन्नातील भेसळी कशी ओळखावेत आणि भेसळमुक्त आहार कसा असावा याबाबतचं आम्ही ते मुलांना मार्गदर्शन केलं आणि त्याला एज्युकेट केलं. अशाच प्रकारचे मेळावे यापुढे सांगली जिल्ह्यात होत राहणार. त्यातून जनजागृती करण्याकडे आमचा भर राहील आणि भेसळ थांबवण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील. बोला. याद्वारे मी नागरिकांना आव्हान करू इच्छितो, नम्र विनंती करू इच्छितो की अन्नातील भेसळीबाबत त्यांना कुठे काय आढळल्यास त्याने या प्रशासनाला फोन करून तक्रार द्यावी आणि आम्हाला अवगत करावे. धन्यवाद.